नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या याचं टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपल्या युट्यूब चॅनलवर मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचं लेक्चर काय आहे हे तुम्हाला आपल्या पेजवरनं थंबनेलवरनं कळालंच असणार आहे. तर बघा, आज आपण घेणार आहोत बेसिक कम्प्युटर क्वेश्चन. ठीक आहे, तर सामान्य विज्ञानाचा अभ्यास आपण करत आलेलो आहोत. आपले मॅरेथॉन झालेले आहेत. तर पुढे येणारे जे पेपर आहेत तुमचे, तर त्याच्यासाठी काही कम्प्युटरचा अभ्यास करणंही गरजेचं आहे. कारण तुम्हाला कम्प्युटरचे क्वेश्चन विचारले जातात. जसं की असं नाहीये की खूप जास्त प्रश्न तुम्हाला कम्प्युटरचे येतील. बट 2024 ची ही जी भरती झालेली आहे 2023-24 ला, यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचे क्वेश्चन विचारले गेले होते. आणि जसं आपण मागेही बघितलेले आहेत, मागचे जे PYQ आहे त्यामध्ये एखाद दुसरा प्रश्न कम्प्युटरचा दिसायचा. असं नाहीये की खूप मोठे असं टॉपिक आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर आपल्याला करायचे, असं नाहीये. बेसिक क्वेश्चन आहे जे तुम्हाला कम्प्युटरचे विचारले जातात आणि त्याच्यासाठी तो अभ्यासही तुमचा पक्का व्हावा म्हणून आपण आजचं हे लेक्चर घेत आहोत. लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअरही करून घ्यायचं आहे. बघा, काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये एखादा प्रश्न येतो, काही ठिकाणी 2-3 प्रश्न येतात किंवा काही ठिकाणी कम्प्युटरचे क्वेश्चन येणारही नाही. ठीक आहे, पण पोलीस शिपाईचे जे पेपर झाले त्यामध्ये सामान्य विज्ञानासोबत तुम्हाला कम्प्युटरचेही प्रश्न विचारले गेले होते. तर बेसिक क्वेश्चन की तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं ते आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तरी व्हिडिओ बघायचा आहे आणि ज्यांना नाही माहिती की असं काही प्रश्न येतात त्यांनी नोट्स काढून घ्यायच्या, याचे आन्सर लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला. तर पहिलाच प्रश्न आहे, तर आपण बघूया संगणक शास्त्राचे जनक. ठीक आहे, तर हा प्रश्न PYQ आहे. PYQ येऊन गेलेला आहे की संगणक शास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते. वेग पास्कल दिलाय, जोसेफ जॅकर्ड दिलाय, चार्ल्स बेबेज दिलाय, वरीलपैकी काहीही नाही. तर संगणक शास्त्राचे जनक जे आहे ते कोणाला म्हटलं गेलं, ते म्हटलं गेलं चार्ल्स बेबेज यांना. ठीक आहे, चार्ल्स बेबेज हे संगणक शास्त्राचे जनक म्हणून ओळखले गेले. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे फुल फॉर्मही विचारले जातात. तर फक्त क्वेश्चन आणि आन्सर आपण बघून घेणार आहोत, म्हणजे तुमचा एकही मार्क जायला नको. जसं की आपल्याला काही माहिती नव्हतं की कम्प्युटरचे इतके क्वेश्चन यावर्षी येतील, पण 2023-24 चे क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलं असेल तर चालकमध्ये नाही पण शिपाईमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यासाठी हा अभ्यास करायचा आहे. संगणक शास्त्राचे जनक आहे चार्ल्स बेबेज, पर्याय नंबर 3. ओके, देन आहे पुढचा प्रश्न. बघा, संगणकाच्या यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक भागांना काय म्हणतात, काय म्हणू शकतो आपण. हे बेसिक क्वेश्चन आहे, हे आपण रोजच्या दैनंदिन वापरामध्ये घेणारे असे प्रश्न आहे, पण त्यावेळेस आपल्याला आठवत नाही. तर बघा, जे कम्प्युटर आहे, जे संगणक आहे, त्याचे यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल भागांना आपण काय म्हणतो, हार्डवेअर म्हणतो, सॉफ्टवेअर म्हणतो, ईमेल म्हणतो, इंटरनेट म्हणतो. आता यांत्रिक भाग आहे तर त्याला इंटरनेट किंवा ईमेल आपण म्हणणार नाही. मग काय येईल, भाग आहे, इलेक्ट्रिक भाग आहे, तर त्याला काय म्हणणार आहे आपण, पर्याय नंबर पहिला योग्य, हार्डवेअर. काय म्हटलं जातं त्याला, हार्डवेअर म्हटलं जातं. ओके, समजलंय सर्वांना, काय म्हणतो आपण त्याला, हार्डवेअर असं म्हणतो. तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा, पहिला सूक्ष्म संगणक डॅश डॅश आहे. हे सर्व PYQ आहे. हे कम्प्युटरचे मी जेवढे पण घेतलेले आहे सगळे PYQ आहे. सगळे आधीच्या तुमच्या एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न आहे, त्यापैकी जास्तीत जास्त प्रश्न तुमचे या वर्षीच आलेले, म्हणून आता तुमच्या मुंबई पोलीस भरतीसाठी हे येण्याची शक्यता आहे, म्हणून याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. ठीक आहे, काय प्रश्न सांगितलाय, पहिला सूक्ष्म संगणक म्हणजे एकदम मायक्रो कम्प्युटर म्हणून कोणाला ओळखलं गेलं आणि ह्या कम्प्युटरला व्यावसायिक दृष्ट्या पण मान्यता प्राप्त झाली होती. म्हणजे व्यवसाय करताना हा कम्प्युटर खूप जास्त कामात येत होता. ठीक आहे, कुठला कम्प्युटर आहे मग असा, बघा तुम्हाला कम्प्युटरचे सगळे टाईप दिलेले टाईप दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणता आहे, हा पहिला व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झालेला वैयक्तिक संगणक म्हणून याला ओळखलं गेलं. पर्याय नंबर पहिला योग्य, अल्टेड 8800. ठीक आहे, ह्याला तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे सर्व तुमचे PYQ आलेले क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, मूलभूत संगणक भाषा इथून आली. आता मूलभूत संगणक भाषा आपण म्हणतो ना कम्प्युटर लँग्वेजेस. ठीक आहे, तर ही जी लँग्वेज आहे, जी आपण यूज करतो, जी मूलभूत लँग्वेज आहे, ती कोणत्या पिढीतून आली कम्प्युटरच्या, पहिल्या पिढीतून, दुसऱ्या पिढीतून, तिसऱ्या पिढीतून की चौथ्या पिढीतून. तर ही जी लँग्वेज आहे ही तुम्हाला आलेली आहे चौथ्या पिढीतली लँग्वेज आहे. जी लँग्वेज आपण यूज करतो प्रोग्राम रन करण्यासाठी, प्रोग्राम तयार करण्यासाठी, की न्यू प्रोग्राम तुम्ही तयार करत आहात किंवा त्याला रन करत आहात, तर त्यासाठी जी कम्प्युटर लँग्वेज यूज केली जाते ती मूलभूत लँग्वेज आहे, मूलभूत भाषा आहे, ती चौथ्या पिढीतून आलेली भाषा आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि फक्त व्हिडिओ बघणाऱ्यांनी जास्तीत जास्त लिंकला शेअर करून घ्यायचं
आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे संगणकासाठी आवश्यक जी आयसी चिप्स बसवली जाते बघा, है ना? प्रत्येक डिव्हाइसमध्ये, प्रत्येक संगणकामध्ये एक चिप बसवलेली असते, आयसी चिप असते ती. तर ती साधारणतः कशापासून बनलेली असते? सिलिकॉनने, क्रोमियमने, सोन्याने की सीमा रेषेने तयार होते? कशाने तयार झालेली आहे ही चिप? तर ही चिप तयार होते सिलिकॉनपासून. तर सिलिकॉनचा वापर जसं आपण जर भौतिकशास्त्रामध्ये जर विचार केला, तर भौतिकशास्त्रामध्ये सिलिकॉनचा वापरवर पण प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता असते. तर कशाने तयार झालेली आहे? चिप ही सिलिकॉननी बनलेली आहे. पर्याय नंबर दुसरा योग्य. ही सिलिकॉनची चिप्स आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. देन पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता संगणक सर्वात शक्तिशाली आहे? आता कोणता संगणक सगळ्यात जास्त पॉवर असलेला किंवा जास्त वर्क करणारा असा कोण आहे? सुपर कॉम्प्युटर, सुपर कंडक्टर, सूक्ष्म संगणक वगैरेपैकी काही नाही. आता पहिला सूक्ष्म संगणक म्हणून आपण कोणाला ओळखलं होतं? अल्टेरला ओळखलं होतं, है ना? मग आता आपल्याला काय करायचंय? शक्तिशाली कॉम्प्युटर शोधायचा आहे याच्यापैकी. तर कोण आहे? संगणक जो सर्वात जास्त शक्तिशाली आहे तो असणार आहे पर्याय नंबर पहिला सुपर कॉम्प्युटर. सुपर कॉम्प्युटर कोणता होता मग? परम. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये सुपर कॉम्प्युटर कोण आहे? भारतातील तुम्हाला विचारलं गेलं की भारतातील सुपर कॉम्प्युटर, ठीक आहे, सुपर कॉम्प्युटर विचारलं तर नाव तुम्हाला यायला पाहिजे काय आहे? परम. मग हा परम जो आहे हा कुठे तयार झालेला आहे? तर पुणे इथे तयार झाला. पुण्याची एक कंपनी आहे. तिथे ह्या परम कॉम्प्युटरला तयार करण्यात आलेलं होतं. सीडेक कंपनी आहे पुण्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही सर्च मारू शकता. याच्यातून परम हे कॉम्प्युटर बनवण्यात आलं. हे सुपर कॉम्प्युटर आहे. ठीक आहे. व्यवस्थित बघून घ्यायचंय. देन पुढचा प्रश्न बघा. डिजिटल संगणक कोणत्या तत्वावर चालते? जे आपण यूज करत आहोत ते सर्व डिजिटल कॉम्प्युटरच यूज करतोय आपण. कॉम्प्युटर नंतर लॅपटॉप वगैरे सगळे आले. तर हे सर्व डिजिटल यूज करतो, डिजिटल आहे. तर ते कोणत्या तत्वावर चालतं? तत्व म्हणजे काय? जसं की स्टोरेज करतो आपण त्याच्यात कुठले फाईल स्टोअर करतो, फाईल बनवतो, प्रोग्राम करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी हे कशावर चालतात? काय तत्व आहे ह्याचं? गणना, मोजमाप, वीज, तार. आता वीज तुम्ही म्हणू शकत नाही, की मॅडम आम्ही चार्जिंगला जर नाही लावला आमचा लॅपटॉप तर तो चालणारच नाही. म्हणजे जर आमचा डिजिटल संगणक आहे, तुम्ही डिजिटल म्हटलं तर विजेवर चालतो. असं काहीही कुठलंही लॉजिक लावून आन्सर करायचं नाही. वीज किंवा तार्किक येणार नाही. तर आन्सर काय येणार आहे? कुठलाही डिजिटल संगणक जो आहे तो त्याच्या गणनेवरती चालत असतो. हां. कशावर चालतो? गणनेवरती. जसं की रॅम आहे. रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी. तर ह्या सगळ्या गणनेवर चालतात. जसं की आपण मेगाबाईट म्हणतो, गीगाबाईट्स म्हणतो. हे जे बाईट्स आहेत, हे काय आहे? सुपर कॉम्प्युटर असू दे, डिजिटल कॉम्प्युटर असू दे, तर हे सर्व जे आहे हे याची गणना आहे. तर गणनेवरती चालतो हा. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, की डिजिटल संगणक कशावर चालतो? तर तो चालत असतो गणनेवरती. जसं आपण म्हणू शकतो मेगाबाईट्स. 1 मेगाबाईट्स बरोबर किती? 1 मेगाबाईट्स बरोबर किती? 1024 किलोबाईट्स. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. 1 मेगाबाईट्स बरोबर 1024 किलोबाईट. तर हे जे बोलतो आपण मेगाबाईट्स, किलोबाईट्स, ठीक आहे, गीगाबाईट्स, तर हे सर्व काय झालं? मोजमाप झालं किंवा याला तुम्ही म्हणू शकता तर गणना म्हणू शकता. ठीक आहे. मग 1 बाईट बरोबर किती? ते पण विचारलं जाईल. हे लिहू शकता तुम्ही. ओके. देन आहे पुढचा प्रश्न. सगळ्यांनी सेशन लाईक करून घ्या. जेवढे जण बघताय प्रत्येकाने सेशन लाईक करा. हे तुमच्यासाठी आहे. एकही मार्क जायला नको. संगणकाचे बेसिक क्वेश्चनचा हा काय केलेला आहे व्हिडिओ आहे. तर हे बेसिक क्वेश्चन तुमचे पाठ झाले पाहिजे किंवा लक्षात आले पाहिजे, की एखाद दोन जरी प्रश्न पडले तर असं होतं ना, की अरे आम्ही अभ्यास तरी केला असता, हे आम्हाला आलं असतं, आहे ना. तर तसं होऊ नये, नंतर पस्ताव्याचे काम राहू नये म्हणून आपण याची तयारी करून घेत आहोत. तर प्रत्येकाने सेशन लाईक करून लिंकला शेअर करायचं आहे. ठीक आहे. बघा खालीलपैकी कोणती संगणक भाषा नाहीये? जसं की मी म्हटलं ना, बघा संगणक भाषा जी आहे, लँग्वेजेस जी आहे, ती प्रत्येक प्रोग्रामसाठी वेगळी लँग्वेज आहे. जसं की तुम्हाला आता समजा व्यावसायिकदृष्ट्या काही काम करायचं आहे किंवा तुम्ही काहीतरी रिसर्च करत आहात, ठीक आहे. तर याच्यासाठी वेगवेगळ्या भाषा बनलेल्या आहेत. तर इथे तुम्हाला फोरट्रॉन दिलंय, बेसिक दिलंय, लोटस दिलंय, कोबोल दिलाय. तर ह्या भाषा कशासाठी वापरतात, हे पुढच्या क्वेश्चनमध्ये मी सांगणारच आहे. पण भाषा किती प्रकारच्या आहे आणि याच्यातली कोणती भाषा संगणकाची भाषा नाहीये? तर बघा फोरट्रॉन झालं, बेसिक झालं, कोबोल झालं. ही जी भाषा आहे, ही संगणकाची भाषा आहे. लोटस भाषा नाहीये. ठीक आहे. ही लँग्वेज येत नाही म्हणून पर्याय नंबर आपला तिसरा आला योग्य. कारण काय विचारलेलं आहे, की कोणती संगणक भाषा नाही. मग फोरट्रॉन कशासाठी यूज केलं जातं हे पण पुढे आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. लाईक करून घ्यायचंय सेशनला. ओके.
बघा, आता ही जी कोमल दिलेली आहे, ही जी भाषा आहे, आता मी तुम्हाला म्हटलं ना, की भाषा काय आहे हे आपण बघणारच आहोत. ही जी भाषा आहे, ही कशासाठी वापरली जाते? आता लोटस ही भाषाच नाहीये, ठीक आहे. पण ही जी भाषा आहे, ही वापरली जाते व्यावसायिक कामांसाठी, ठीक आहे. पर्याय नंबर पहिला योग्य. व्यावसायिक काम करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल मग? कोमल ही भाषा वापरावी लागेल, ठीक आहे. आता विज्ञानासाठी कुठली भाषा वापरणार? फोरट्रॉन. जसं इथे दिलेलं आहे बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये दिलंय फोरट्रॉन. तर ही फोरट्रॉन जी आहे, ही कशासाठी वापरणार? ही विज्ञानासाठी म्हणजे कुठला रिसर्च पेपर तुम्ही करताय किंवा काही प्रोटीनचे सिक्वेन्स लावता आहे, हे जर तुम्ही काही करत असाल काम, ठीक आहे. तर ते तुम्हाला फोरट्रॉनमध्ये करावं लागेल आणि ग्राफिकचं जर तुम्ही काम करत असाल, तर तुम्हाला बेसिकनी जावं लागेल, ठीक आहे. समजलंय सर्वांना? विज्ञानासाठी काय आहे? फोरट्रॉन आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बाकीच्यांनी सगळ्यांनी लिंकला शेअर करून घ्यायचंय, सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे? कोणते कोणते प्रश्न येतील ते पण एकदा बघावं लागेल आपल्याला. तुमचे बरेच असे प्रश्न आहेत जे की कम्प्युटर रिलेटेड आहे. पण आपण सगळा अभ्यास करत आहोत ते पी-वाय-क्यू घेत आहोत आणि पी-वाय-क्यू घेऊन तसाच आपण पुढे अभ्यास करत आहोत कारण काही क्वेश्चन रिपीट झालेले आहेत तुमचे आणि ह्या वर्षी तुम्हाला प्रश्न आले. जसं की तुम्हाला फुल फॉर्म विचारले गेलेले आहेत. HTMLचा, WWचा, CPU काय आहे, हार्ड डिस्क काय असतात, सॉफ्टवेअर काय असतात किंवा तुम्हाला इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस याच्यावरही प्रश्न विचारले गेले होते ह्या वर्षी. तर ते तुम्ही पाठ करायचे आहेत. काही राहून गेले असतील आणि जे मी तुम्हाला सांगते याच्यात जर राहिलं असेल तर त्याचाही अभ्यास करून ठेवा, ठीक आहे. आता फोरट्रॉन बद्दल मी आताच सांगितलं, ही विज्ञानासाठीची भाषा आहे, ठीक आहे. पर्याय नंबर तिसरा योग्य. चला पुढच्या क्वेश्चनला जाणार आहोत. एक बाईट्स मध्ये किती बिट्स असतात? जसं की आपण म्हणतो ना एक बाईट, त्याच्यामध्ये बिट्स किती आहेत? 10, 12, 9, 8. जसं की आपण गणना करतो ना मेगाबाईट, गीगाबाईट, मग एक बाईट जे आहे त्याच्यामध्ये बिट्स किती असतात? त्याच्यामध्ये 8 बीट असतात. पर्याय नंबर चौथा योग्य. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. संगणकाच्या मेमरीमध्ये कोणती अक्षरे आहेत? संगणकाची मेमरी म्हणजे स्टोरेज, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते अक्षर येतात? कशा कशाने आपण ही मेमरी स्टोअर करू शकतो किंवा हे मेमरीसाठी आहे असं आपण म्हणू शकतो? तर रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॉम, काय आहे? रीड ओन्ली मेमरी. नंतर आहे प्रॉम. तर प्रॉम सुद्धा मेमरी मध्येच जातं, ठीक आहे. मेमरी म्हणूनच आपण त्याला काय करतो? कुठल्याही गोष्टीला प्रॉम मध्ये पण आपण काय करतो? साठवतो. म्हणजे आपल्याला काय विचारलंय? कोणती कोणती अक्षरे येतील? तर सगळे येतील. म्हणून आपण काय पर्याय देणार आहे? वरीलपैकी सर्व. पर्याय नंबर चौथा योग्य. समजताय ना व्यवस्थित? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, लाईन प्रिंटरच्या गतीचे एकक काय? लाईन प्रिंटर. आता हा प्रिंटरचा प्रश्न आला होता. हा पी-वाय-क्यू आहे, हा मागे आलेला प्रश्न आहे. तर लाईन प्रिंटर, प्रिंटर माहिती आहे तुम्हाला? प्रिंटिंग, आपण प्रिंटर असेल तर आपले भरपूर कामं सोपे होतात. तर ह्या प्रिंटरच्या गतीचे एकक काय आहे? जे प्रिंटर आहे, लाईन प्रिंटर आहे, तर हे कोणत्या तत्वावर किंवा कशा पद्धतीनं कामं करतं? रेषा प्रति मिनिट, त्यानंतर प्रति मिनिट वर्ण, पृष्ठे प्रति मिनिट, वरीलपैकी काहीही नाही. म्हणजे पृष्ठ त्याचं एका मिनिटामध्ये होतं का? पृष्ठ प्रति मिनिट म्हटलं की प्रिंट करून होतं एका मिनिटामध्ये, पृष्ठ प्रिंट करून होतं की वर्ण होतं की रेषा होतं? तर बघा, लाईन प्रिंटरच्या गतीचे एकक काय आहे? रेषा प्रति मिनिट, लाईन प्रति मिनिट. म्हणजे प्रिंटरमध्ये प्रिंट करत असताना ज्या लाईन्स असतात त्या पर मिनिटावरती डिपेंड करतात, म्हणजे रेषा प्रति मिनिट, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. देन आहे पुढचा प्रश्न. एकात्मिक सर्किट चिप कोणी तयार केली? ठीक आहे. ही जी सर्किट चिप आपण म्हणतो ना, ही सर्किट चिप कशाने बनलेली आहे? सिलिकॉननी बनलेली आहे. कशाने बनली? सिलिकॉन. सिलिकॉन पासून ही चिप बनली आहे. ही तयार कोणी केलेली आहे? सी.व्ही. रमन, रॉबर्ट नाईक, एजेस किली, वरीलपैकी काहीही नाही. काय आन्सर येईल आपलं? ही जी चिप तयार केलेली आहे, जी प्रत्येक डिजिटल डिव्हाइस मध्ये तुम्हाला दिसते किंवा भेटते, ही तयार केलेली आहे रॉबर्ट नायक यांनी. पर्याय नंबर दुसरा योग्य. सी.व्ही. रमन हे तर भौतिक शास्त्रज्ञ होते. यांनी रमन इफेक्टचा शोध लावला आणि ह्याच्या बद्दल यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्याच्यासोबत 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस सुद्धा आपल्याला यांच्यामुळे आपण साजरा करू शकतो, कारण विज्ञानामध्ये प्रथम पारितोषिक आपल्याला आपल्या भारताला मिळवून देणारे हे शास्त्रज्ञ होते. ठीक आहे. 28 फेब्रुवारी हा सायन्स डे म्हणून आपण साजरा करतो. हे सुद्धा लक्षात ठेवा. थोडंसं कम्प्युटरमध्ये सायन्स पण शिकून घ्या. ओके. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. आता संगणकामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, संगणकामध्ये जर काही त्रुटी आली, तर त्याला आपण काय म्हणणार बरं? बाईट म्हणणार नाही, कारण ही एक गणना आहे. बग, प्रोम यापैकी नाही, ठीक आहे. प्रोम पण म्हणणार नाही कारण हे तर मेमरी मध्ये जातं. मग काय म्हणणार? बग म्हणणार. काय म्हणणार? बग. पर्याय नंबर दुसरा योग्य. जर संगणकामध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्रुटी असेल, तर त्या त्रुटीला बग असं म्हटलं जातं, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. अबॅकसचा शोध कोणी लावला? आता अबॅकस काय आहे? एक प्रकारचं
कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस आहे. काय आहे? अबॅकसचा क्लास लागता का तुम्ही? कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस आहे अबॅकस. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले हे जे अबॅकसचा शोध होता किंवा सगळ्यात पहिले जे यूज होत होते हे कोणी केले, कोणाकडून झाले, कोणत्या देशाकडनं? जपानमध्ये, चीनमध्ये, फ्रान्समध्ये, अमेरिकेमध्ये. तर अबॅकसचा जो शोध आहे तो सर्वप्रथम लागला चीनमध्ये आणि हे सर्वात पहिले कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस म्हणून काय झाले? निर्माण झाले होते. कोणी लावला आहे? शोध चीनमध्ये लागलेला आहे. पर्याय नंबर दुसरा योग्य. ओके. नंतर बघा, पहिला संग्रहित प्रोग्राम संगणक कोणता आहे? ठीक आहे. पहिला संग्रहित प्रोग्राम संगणक कोणता होता? हा प्रश्न येण्याची शक्यता नाहीये जास्त, तरी करून ठेवा. ABC. पर्याय नंबर तिसरा योग्य. ठीक आहे. देन आहे पुढचा प्रश्न बघा. पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक हा याच वर्षी आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. चला, हा या वर्षीच आलेला आहे. इम्पॉर्टंट आहे. तर पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक कोणता होता? इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक कोणता होता? ENIAC अँड मार्कस. ENIAC हा पहिला होता. ओके. देन पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न तुमचा SSC ला जातो. चला, संगणकाच्या मेंदूला डॅश डॅश म्हणतात. संगणकाच्या मेंदूला काय म्हणतात रे? आता जो प्रश्न होता तो तुमचा SSC च्या लेवलला जातो. ठीक आहे. तर पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न येतात तेवढ्याच बघणार आहोत आपण, नाहीतर 2-4 मार्कासाठी खूपच जास्त अभ्यास करावा लागेल. जेवढे आपण क्वेश्चन घेऊ तेवढं जास्त कन्फ्यूज होईल. तेवढेच क्वेश्चन घ्यायचे जे आपल्याला पहिले विचारण्यात आले होते, तेच प्रश्न रिपीट होणार आहे. यावर्षी तुम्हाला संगणकाचे जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणून आपण हे घेत आहोत. म्हणजे 1-2 मार्काला जरी आले तर ते पण मार्क आपले फिक्स पाहिजे. असं तुम्हाला नंतर नको वाटायला की तो केला असता अभ्यास तर एवढं आमचं झालं असतं, है ना? तसं वाटायला नको. आता संगणकाच्या मेंदूला CPU म्हणतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्याचा फुल फॉर्म आहे. कीबोर्ड माहिती आहे तुम्हाला, स्मृती म्हणजे मेमरी, त्याच्यामध्ये रॅम, रॉम येतं. आणि हार्ड डिस्क माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक सगळे. हार्ड डिस्क काय आहे? हार्ड डिस्क, सॉफ्ट डिस्क माहिती पाहिजे. मेमरी शब्दाशी संबंधित काय? मेमरी शब्दाशी संबंधित काय? तर्क, नियंत्रण, इनपुट. इनपुट म्हणजे ज्या काही आपण गोष्टी संगणकामध्ये टाकत आहोत त्याला आपण इनपुट म्हणतो. तर इनपुट डिव्हाइस. ठीक आहे. तर ह्याच्यासोबत तुम्हाला अजून अभ्यास करायचा आहे. इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस. तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय. इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस कोणते कोणते आहे संगणकामध्ये? ठीक आहे. तर बघा, मेमरी शब्दाशी संबंधित काय आहे? स्टोरेज. ठीक आहे. पर्याय नंबर चौथा योग्य. लक्षात आलंय? चला, पुढचा प्रश्न बघा. जगात सर्वाधिक संगणक असलेला देश कोणता? सगळ्यात जास्त कम्प्युटर त्याच देशाकडे आहे. कोणता देश येईल मग तो? जपान, रशिया, अमेरिका, ब्रिटन. तर सगळ्यात जास्त कम्प्युटर असलेला देश कोणता आहे? अमेरिका. पर्याय नंबर तिसरा योग्य. हे क्वेश्चन आन्सर व्यवस्थित पाठ करून जा. जे तुम्हाला वाटतंय की हे अवघड होतं तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जे लक्षात ठेवण्यासारखं नाही वाटत आहे त्याला तुम्ही काय करायचंय? नोट करून ठेवायचं. ओके. देन बघा, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? हा प्रश्न तुम्हाला येईल पोलीस भरतीला. ठीक आहे. संगणक साक्षरता दिवस कधी? 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 19 डिसेंबर, 22 डिसेंबर. संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? पटकन सगळ्यांनी सांगायचंय. आन्सर काय येईल? आणि सेशनला लाईक पण करून घ्या, लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्या. 2 डिसेंबर. 2 डिसेंबर रोजी काय आहे? संगणक साक्षरता दिवस आहे. ठीक आहे. पुढचा, ईमेलचे जनक कोणाला म्हटले गेले? ईमेलचे जनक. ठीक आहे. सगळ्यांनी सांगायचंय मला सर्च करून. चला पटापट फास्ट काय येईल आन्सर. ज्यांना आन्सर माहिती असेल ठीक आहे, ज्यांना नसेल माहिती तर मी सांगतेच. तर जे आन्सर तुम्हाला येत आहे ना ते तुम्ही ऑफलाईन कमेंट करून टाका सगळे आन्सर, म्हणजे मलाही कळेल की किती जणांनी लेक्चर बघितलेला आहे, कुठपर्यंत लेक्चर तुम्ही बघितलेलं आहे हे सुद्धा मला कळेल मग. संगणकामध्ये ईमेलचे जनक आपण रेहमान यांना म्हणतो. रामलिंग यांना ईमेलचा जनक म्हटले जाते. ओके. देन आहे पुढचा प्रश्न बघा. CPU चे तपशील स्वरूप, जसं मी तुम्हाला म्हटलं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU हा काय आहे? मेंदू आहे कम्प्युटरचा, है ना? त्याच्यामधूनच सगळ्या गोष्टी नियंत्रित केल्या जातात. तर CPU ला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हटलं जातं. याचे फुल फॉर्म यावर्षी आलेला होता. याच्यासोबत WW आणि HTML चा पण फुल फॉर्म करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तोच आला बघा. WW चे विस्तारित रूप काय? आता तुम्ही जेव्हा पण कुठलाही पेज ओपन करत असतात किंवा कुठल्याही साईटवर तुम्हाला जायचं असेल तेव्हा तुम्ही पहिले www.com आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे सर्च करायचं आहे त्याचं नाव असतं. म्हणजे एक वेबसाईट आहे. ठीक आहे. मग कुठली आहे ती
बघा, वेब, वर्किंग विंडो, विंडो वर्ल्ड वाईड वेब, जागतिक कार्य वेब. काय आन्सर येणार आहे आपला? तर बघा, वर्ल्ड वाईड वेब पर्याय नंबर 3 योग्य. हा WWW चा काय आहे? फुल फॉर्म आहे. कुठलीही साईट करताना पहिले WWW च आपल्याला काय करावं लागेल? पेज तयार करतो आपण, है ना? भारतात पहिला संगणक कधी आणि कुठे बसवण्यात आला? भारतात पहिला संगणक इम्पॉर्टंट आहे, कारण असे जे प्रश्न आहेत ते कधीच बदलत नाही. आता भारतात पहिला संगणक जो आहे तो तसाच पहिलाच राहील नेहमी. त्याच्यानंतर कितीही संगणक आले तरी सुद्धा तो पहिलाच राहणार आहे. म्हणून असे प्रश्न कधीच बदलत नाही. कम्प्युटरचे हे जे क्वेश्चन आहे ना, हे कधीच चेंज होणारे क्वेश्चन नाहीये तुमच्यासाठी. सो तुम्ही याचा व्यवस्थित एकदाच अभ्यास करून घ्या, जो अभ्यास तुम्हाला कदाचित सेंट्रलसाठी सुद्धा कामात येईल. ठीक आहे. SSC साठी सुद्धा तुम्हाला जिथे कम्प्युटर येतं, SSC ला कम्प्युटर येतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स मॉडरेट लेवल पर्यंत कम्प्युटरचे क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला. तर हा अभ्यास तुम्ही त्याच्यासाठी केला ना तरी सुद्धा चालणार आहे. तर भारतातील जो पहिला संगणक आहे तो ISO कोलकातामध्ये काय केला गेला होता? सगळ्यात पहिले बसवला गेला होता 1955 मध्ये. तर हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. देन बघा, पुढचा प्रश्न आहे. बघा, जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक कोणता? आयनिक सिद्धांत परम. काही तिघांपैकी एक ऑप्शन द्यायचा आहे. जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक कोण आहे? परम हे सुपर कम्प्युटर आहे. सिद्धार्थचं मी तुम्हाला पुढच्या क्वेश्चन मध्ये त्याचा आन्सर आहेच. ठीक आहे. ENIAC. ठीक आहे. ENIAC जो आहे हा काय आहे? पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक आहे. कुठे? तर जगामधला पहिला. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न. भारतात तयार झालेला पहिला संगणक कोणता? भारतात तयार झालेला, सुपर नाही विचारलेला आहे, फक्त पहिला विचारलेला आहे. काय येईल मग ना? सुपर कम्प्युटर कोणता आहे? पहिलं परम कम्प्युटर सुपर कम्प्युटर आहे. ठीक आहे. मग उरलं काय? मेगा, सायबर येणार का? नाही. मग उरलं सिद्धार्थ, मेगा. तर भारतात तयार झालेला पहिला संगणक कोण आहे? तर तो आहे सिद्धार्थ. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय, सिद्धार्थ नाव लक्षात ठेवायचंय. हा भारतात तयार झालेला पहिला संगणक होता आणि सुपर कम्प्युटर सुपर संगणक म्हणून परम हा तयार झालेला होता. ठीक आहे. पण पहिला कोण होता? सिद्धार्थ होता. हे लक्षात ठेवायचं. ओके. नंतर बघा, सेल्युलर फोन सेवा प्रथम भारतात कुणी सुरू केली? हा प्रश्न तुम्हाला सेंट्रल लेवलला पण विचारला जाईल. सेल्युलर फोन सेवा प्रथम भारतात सुरू झाली. कधी सुरू झाली? ही जी फोन सेवा होती हिच्यासाठी पण एक ऍप असतं ना, जो व्हिडिओ कॉल साठी आपल्याला व्हॉइपचा फुल फॉर्म काय आहे? असंच काहीतरी आहे. फुल फॉर्म आणि याचं काम हे मला तुम्ही सांगायचंय. ठीक आहे. व्हॉइस कॉल करण्यासाठी, व्हिडिओ कॉल करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये एक ऍप असतं. त्या ऍपला परमिशन देण्यासाठी हे ऍप आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे तुम्हाला सेंट्रलला कॉम्प्युटरला विचारलं जातं. आता फक्त एवढंच विचारलंय की सेल्युलर फोन सेवा जी आहे ती ऑगस्ट 1995 मध्ये सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. देन आहे पुढचा प्रश्न. बघा, सिम कार्डचा विस्तारित रूप काय आहे? विस्तारित फॉर्म काय? सिम कार्ड सगळ्यांकडेच असतं की नाही? सिम कार्ड सगळ्यांकडेच असतं ना. तर ह्या सिम कार्डचं विस्तारित रूप काय? प्रत्येकाच्या नावावर सिम कार्ड असतं. तुम्ही सिम कार्ड घेताना तुम्हाला आधार कार्ड वगैरे द्यावं लागतं आणि सिम कार्ड आधी तुम्ही भरपूर घेऊ शकत होते, पण आता आपल्याला काय आहे? एक लिमिटेशन आहे. त्याच्या बाहेर तुम्ही सिम कार्ड नाही घेऊ शकत. एका व्यक्तीकडे किती सिम कार्ड हवे? किती सिम कार्ड हवे एका व्यक्तीकडे? मला कमेंट करून सांगायचंय. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्ती सिम कार्ड घेऊ शकत नाही, कारण ते काय आहे मग? काय आहे आपलं सांगा? सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल आहे. पर्याय नंबर पहिला योग्य. ज्यांना माहित नव्हतं त्यांनी पटकन एक लाईक करून घ्यायचंय. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय. मला माहिती भरपूर असेही स्टुडंट असतील की ज्यांना आतापर्यंत ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, कारण पोलीस भरतीमध्ये कम्प्युटर जे आहे ते 1-2 मार्काला तुम्हाला विचारलं जात होतं. बट 1-2 मार्काला विचारलं जातं, नाही तर कधी कधी येतही नाही. कधी कधी 2-3 प्रश्न सुद्धा कम्प्युटरचे विचारलेले असतात. हे सर्व PYQ आपण इथे आज काढलेले आहे. सर्व PYQ आणि यावर्षी आलेले क्वेश्चनला ऍड केलेलं आहे. ठीक आहे. तर सिम कार्डचं विस्तारित रूप काय झालं? सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. ज्याच्याने जो सबस्क्रायबर आहे त्याला काय करू शकतो आपण? आयडेंटिफाय करू शकतो. म्हणून सिम कार्ड हे आपल्याच नावावर असतं, है ना. सिम कार्ड कोणाच्या नावावर असतं? आपल्याच नावावर असतं, जे आपल्या फोनमध्ये आहे. ठीक आहे. संगणकात गणना कुठे पूर्ण केली जाते?
आता संगणकाची जी गणना आहे, ती कोणामध्ये जाऊन पूर्ण होईल, तर त्याच्या मेंदूमध्येच पूर्ण होईल. जसं आपल्या शरीरामध्ये जर एखादी गोष्ट घडवून आणायची असेल, तर मेसेज कोणाकडे जातो? आपल्या मेंदूकडे जातो आणि मेंदू आपल्याला नियंत्रित करतो, आहे ना? सायन्स आहे ना हे. तसंच संगणकाचा जो मेंदू सीपीयू आहे, तर संगणकाची जी गणना आहे, ही सुद्धा कशावर होईल? कशामध्ये होईल? सीपीयू मध्येच होईल, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्येच पूर्ण केली जाईल. ठीक आहे? समजलंय? चला. पुढचा आणि हा आपला शेवटचा प्रश्न आहे. ओके. बघा, पहिला संगणक नियंत्रित रोबोट कधी बनवला गेला? काय सांगितलं? पहिला संगणक नियंत्रित रोबोट जो होता, रोबोट तयार केला होता, तो पहिलाच होता. पहिला जिथं विचारलेला आहे ते क्वेश्चन तुमचे कधीच बदलत नाही. मग ते क्वेश्चन परीक्षेला आले तर ते नेहमी रिपीट होत असतात. त्यामुळे याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे आणि चांगला अभ्यास करा. ठीक आहे. हे तुम्ही लिहून घ्या. एकदा तुम्ही वाचलं तर तुमच्या कायम ते लक्षात बसून जाईल. म्हणजे कॉम्प्युटरचा कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. कधी-कधी हे क्वेश्चन जे आहे मी तुम्हाला नेहमी आता पूर्ण व्हिडिओत सांगितलंय. कधी एकच क्वेश्चन येईल, कधी 2 येतील, कधी येणारही नाही, कधी 3-4 पण येतील. त्यामुळे आपला एकही मार्क जाऊ नये म्हणून हा अभ्यास आणि हा एक्स्ट्राचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आता पेपर आहे, ह्याच्या पुढे आजच्या पुढे त्यांना खूप खूप बेस्ट ऑफ लक. खूप छान अभ्यास करा. याचा आन्सर काय येईल? 1960 मध्ये पर्याय नंबर 3 योग्य. ठीक आहे. तर हे होते तुमचे कम्प्युटरचे बेसिक क्वेश्चन. आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने हे क्वेश्चन समजले असणार आहे. चांगला तुमचा अभ्यास होणार आहे. तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांचे पण आता एक्झाम आहे प्रत्येकाकडे आपला हा व्हिडिओ गेला पाहिजे. या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम टिक्कर मराठी पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ज्यांचे पुढे पेपर आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप चांगला अभ्यास करा. एकही मार्क सोडू नका. ठीक आहे. इतका प्रॉपर आणि परफेक्ट अभ्यास करा की तुमचा एकही मार्क मिस व्हायला नको. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.